श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजणी? माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. माझं नाव आहे भावना बगाडे. मी मंगळवारी आणि शुक्रवारी हळदीचं लेपन करते. घरात शांती आणि लक्ष्मी नांदण्यासाठी मी हळदीचं लेपन करते दर मंगळवारी आणि शुक्रवारी. आमचा एक छोटासा फॅमिली मेंबर हळदीमध्ये गंगाजल नाही तर गुलाबजल टाकून हळदीचं लेपन करायचं. कुंकवाने स्वस्तिक काढायची आणि धूप अगरबत्ती दाखवून ते दर्शन घ्यायचं. दिवा धूप अगरबत्ती दाखवायची, फुलं वगैरे वाहायची. मी डेली पार्थिव शिवलिंगाची पूजा करते. पाणी टाकायचं, चंदन वाहायचं, भस्म, अबीर, गुलाल, अक्षदा, बेल, शमीपत्र. धोत्र्याचे फळ आणि फूल, धूप दीप दाखवून नमस्कार करायचा. श्री शिवाय स्तुत्यमचा मंत्र म्हणायचा आणि धोत्र्याचे फळ वाहायचे. खूप छान वाटते हे केल्याने. धोत्र्याचे झाड पा कसे आहे माझ्या शेतात. ओम नमः शिवाय नाही तर श्री शिवाय स्तुत्यम म्हणायचं आणि धोत्र्याचे फळ वाहायचे, धूप दाखवायचा, अगरबत्ती आरती ओवाळायची, नमस्कार करायचा. आमचं शेत पा कसं हिरवगार आहे. छान श्रावण महिन्यात खूप छान दिसते. आमच्या शेतातली महादेवाची शिवलिंगची पूजा कशी वाटली? श्रावण सोमवार आहे तर म्हटलं चला गोडधोड. पहिला व्हिडिओ माझा तर गोडधोड पासून सुरुवात करू. बेसनाचे लाडू थोडंसं मीठ टाकायचं, मग पाण्याने भिजून घ्यायचं, घटसर गोळा करून घ्यायचा, खूप छान मळून घ्यायचं. छान गोळा करून घ्यायचा. बघू शकता मी कसा गोळा तयार केलेला आहे. असा घटसर गोळा करून घ्यायचा. गोळा छान मळून घेतल्यावर छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. मग तेल तापत ठेवायचं. तेलात थोडासा गोळा सोडायचा. तेल तापलं का नाही ते पाहून घ्यायचं. मग छोट्या छोट्या पुऱ्या काढायच्या. पुऱ्याला छानपैकी तळून घ्यायच्या. छानपैकी लालसर टम्म अशा पुऱ्या होऊ द्यायच्या बेसनाच्या. बघू शकता लालसर ब्राउनिश होईपर्यंत पुऱ्या होऊ द्यायच्या. सर्व पुऱ्या तळल्यानंतर थंड्या होऊ द्यायच्या. मग मिक्सरमधून काढायच्या. बघू शकता अशा पद्धतीनं बारीक तुकडे करून घ्यायचे, मिक्सरमधून काढून घ्यायचे अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर खोबरं आणि विलायची टाकायची त्याच्यात, तेही मिक्सरमधून काढायचं. साखर घ्यायची, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. त्याच्यामध्ये 1 कप पाणी टाकायचं. नंतर गॅसवर ठेवायचं. चांगला पाक होऊ द्यायचा. पाक झाल्यानंतर सर्व ते बेसनाच्या याच्यात पाक टाकून द्यायचा. मग पाक सर्व मिक्स करायचा चांगला. बनवायचे छोटे छोटे लाडू. हे बघू शकता, हे झाले सर्व लाडू तयार. कशी वाटली रेसिपी? माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.